नमस्कार मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे। मित्रांनो, बाळूमामाचे दर्शन ह्या आपल्या चॅनलचे नाव आहे, लक्षात ठेवा सर्वांनी। तर चॅनलला सपोर्ट करा सर्वांनी, ठीक आहे। तर आज आपण बघणार आहोत बाळूमामांचा जन्म आणि बाललीला, ठीक आहे। तर चला पाहूया। चांग बल श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बल। संत बाळूमामांचे आई वडील श्री मायाप्पा आरभावे व त्यांची पत्नी सत्यवा। मामांची आई सत्यवा लय मोठी भाविक होती मित्रांनो, मयाळ होती, प्रेमाळ होती। त्यांचे माहेर होते आप्पाची वाडी। मित्रांनो, माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, सत्यवा आईची माहेर होतं आप्पाची वाडी। आप्पाची वाडी हे एकदम लहान गाव कागलमध्ये होतं। ते कागल निपाणी या राष्ट्रीय महामार्गावर पश्चिमेकडे 2 किलोमीटर लांब अंतरावर आहे। आणि मित्रांनो, कर्नाटक आहे, ते कर्नाटकामध्ये थोडक्यात मोडतं। आणि मित्रांनो, तेथे त्या गावी हालसिद्धनाथ नावाचे एक सुप्रसिद्ध योगी पुरुषांचे जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे। मित्रांनो आणि माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, हालसिद्धनाथाचे मंदिर आप्पाची वाडी येथे हालसिद्धनाथाचे मंदिर देवस्थान, एक जागरूक देवस्थान तिथे सुप्रसिद्ध आहे। माहेरच्या गावातच हालसिद्धनाथाचे मंदिर होते। सत्यवाची या देवावर लय मोठी श्रद्धा होती। सत्यवा पूर्ण शाकाहारी असून पंढरीचे विठ्ठलवर सुद्धा तिची श्रद्धा होती, भक्ती होती मित्रांनो। आणि ती एकादशीचे व्रत सुद्धा करत। त्या दिवशी ती सत्यवा माता चांगला फराळी करत असे, उपवासही धरत मित्रांनो, चांगला फराळी धरत असे। श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग भल। बोला 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 बाळूमामाच्या नावानं चांग भल। मित्रांनो, आता आपण महापुरुषाचा जन्म बघणार आहोत। कसा होतो ते जन्म? कर्मयोगी मायाप्पा व पतिव्रता सत्यवा यांच्या पोटाला जन्माला येणाऱ्या मुलाला त्या मुलाची योग्यता त्यांना सुद्धा माहीत नव्हती मित्रांनो। शके 1814 मध्ये अश्विनी महिन्यात पहिली शुद्ध एकादशी झाली। सत्यवाने त्या दिवशी उपवास धरला। पूर्ण रात्रीचे भजन नामस्मरण तिला घडले होते मित्रांनो। दुसऱ्या दिवशी द्वादशी होती। सगळ्यांचे जेवण झाले, सगळे आवरून बाहेर बसले। ती तृप्त झाली मित्रांनो, सत्यवा तृप्त झाली मित्रांनो। सोमवारचा दिवस होता तो। दुपारच्या वेळी 4:23 सहजपणे ती सुखरूप झाली। म्हणजे मित्रांनो, सत्यवाला मुलगा झाला। विशेष म्हणजे जन्मता शांत व आनंदी असा चेहरा असलेला हा मुलगा पुढे साक्षात महापुरुष हे सध्या आणि भोळ्या अशा धनगर समाजातल्या कुटुंबाला कसे बरे समजणार? सिद्धपुरुष आईच्या उद्धारातून जगात प्रकट होताच हसत असतात असे शास्त्रात म्हटले आहे। मुलगा झाला असा समजल्यावर आई वडिलांना जास्त आनंद झाला, खुशी लय झाली मित्रांनो। आई वडिलांना सर्वत्र साखर वाटण्यात आली। बारशाचा कार्यक्रम सुरू झाला। बारशाचा कार्यक्रम झाला। मुलांचे नाव बाळाप्पा ठेवण्यात आले। मित्रांनो, माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, बाळूमामांची लहानपणाची लीला माहिती घेण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा। कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग बल लिहा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा मित्रांनो। आपले मामा बालपणी शरीराने चांगले होते, पण सडपातळच होते शरीराने मित्रांनो। त्यांचे खाण्यापिण्याकडे काही लक्ष नव्हते। मामा हट्टी नव्हते। त्यांच्या मोठ्या भावाचे नाव भैरू असे होते। बाळूमामांचं वागणं स्वभाव सर्वसामान्य मुलापेक्षा वेगळं होतं। ते 4-5 वर्षाचे झाले तेव्हा सर्वसामान्य माणसाच्या पुढे ते वेडे वाटायचे मित्रांनो। माझ्या बाळूमामाच्या भक्तांनो, हे एक एकांतप्रीत होते। दंगा, चेष्टा आणि आगाऊपणा त्यांच्या अंगी हे स्वभाव कुठलेच नव्हते।
या लहानपणात ते अत्यंत गंभीरपणे विचार करत बसायचे मित्रांनो. त्यामुळे ते इतर लोकांना, इतर माणसांना ते वेडे वाटायचे. कारण एवढे लहान वय असताना सुद्धा हा असा गप का असतो, शांत का असतो, गप बसलेला का असतो. त्यामुळे ते लोक वेडे बोलायचे मामांना. मित्र, भाव, बंधू, आई वडील आणि नात्यातील इतर लोक यामध्ये न रमता एकटा विचार करत, चिंतन करत बसायचे. या स्वभावाला लोक वेडसरपणा असे बोलत असत. तर नवल काय यात मित्रांनो? असं म्हणजे नवल काय? त्यांचं तर बरंच आहे ना, म्हणजे त्यांच्या विचारानं ते बरंच आहे. तसेच मित्रांनो, महाराष्ट्रातले संत समर्थ रामदास स्वामी सुद्धा लहानपणी काही दिवस गायब होते, लक्षात ठेवा. नंतर ते आपल्या वाड्यातच अंधारामध्ये गंभीरपणे चिंतन, विचार करत असताना आढळले. नारायणा, तो असला कसला विचार करत बसला आहे? या आपल्या आईच्या प्रश्नाला रामदास स्वामींनी उत्तर दिले, मी चिंता करत बसलो आहे जगाचा आणि विश्वाचा. छोट्या बाळाप्पाच्या एकांत प्रियतेचे उत्तर यापेक्षा वेगळं काही नव्हते मित्रांनो. जसे रामदास स्वामींचे उत्तर होते तसेच आपल्या श्री सद्गुरू संत बाळूमामाचे उत्तर होते. घराबाहेर लोकांनी, या माणसांनी, शेजार पाजारांनी खुळा बाळू असे टोपण नाव आपल्या बाळूमामाला दिलं होतं. बाळूमामा कायम ते आपल्याच नादात असायचे. त्यांची व्यायाम करण्याची प्रकारसुद्धा वेगळाच असायचा. दोन्ही पायांनी ते मागे मागे उंच उड्या मारणे ही त्यांची व्यायाम असे. म्हणजे जगावेगळाच व्यायाम करत असे, लक्षात ठेवा. जवळजवळ अर्धा किलोमीटर एवढ्या लांब अंतरावर ते सलग उड्या मारत असे. त्यानंतर पुढे त्यांची सवय अशीच राहिली, अशीच होती मित्रांनो. ते इतर लोकांशी सरळच बोलत असायचे. घरच्या माणसांसोबत फारच थोडे वेळ घालवायचे मित्रांनो, मिसळायचे त्यांच्यामध्ये, जास्त वेळ मिसळायचे नाही. अशा आगळ्या वेगळ्या प्रकारामुळे मामांना भूत लागले आहे असे समजून वडीलधाऱ्या सर्व माणसांनी आणि त्यांच्या वडिलांनी देवऋषी आणले, मांत्रिक घेऊन आले, बुवा घेऊन आले. त्यांनी आपले काम करायचे ते केले मित्रांनो. देवऋषी आणलेले, ज्योतिषी आणले, बुवा व मोठमोठ्या महाराजांकडून बाळूमामाला झालेली बाधा काढायचे प्रयत्न सुरू असायचे मित्रांनो. पण त्यांच्याकडून काय झालेलं नाही. मामांनी आपला काय सवय मोडली नाही, तशीच ठेवली. त्यासाठी मामांना मिरच्याचा धूरसुद्धा त्यांना सहन करावा लागत असे, खावा लागत असे. ते सगळे सहन करायचे मित्रांनो, पण कोणाला काय बोलत नव्हते. असे माझे जगाचे श्री सद्गुरू संत बाळूमामा होऊन गेले आणि आत्तासुद्धा ते सर्वांच्या मनात, ध्यानात आहेत. त्यांचा आशीर्वाद सर्व बाळूमामाच्या भक्तांच्या पाठीवर असू दे, हीच मामांचरणी प्रार्थना. अशी आपली मी तुम्हाला थोडक्यात बाळूमामांची माहिती सांगितली मित्रांनो. ठीक आहे. तर मित्रांनो, चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा. कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांग बरं हीच कमेंट करा मित्रांनो.